तर धन्यवाद दिनकरजी बारसे सर, धन्यवाद संदीपजी पाटील सर, अध्यक्ष साहेब, ज्यांचा आवाज मात्र आपण या अगोदरच्या सामन्याच्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐकला. एकूणच जर पाहिलं तर आजच्या रजनीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुनश्च एक वार शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पालेश्वरी चषक 2025 पर्व तिसरे पर्व नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आज 40+ क्रिकेटचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एकीकडे नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय, अर्थातच खेडूपाडा 40+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आज रोडपाल्याच्या मैदानावरती चॅम्पियनचा किताब पटकावल्यानंतर या प्रत्येक खेळाडूचा जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास एका वेगळ्या उंचीवरती जरूर पाहायला मिळतो. दादा भोईर चांगलं क्षेत्ररक्षण आहे, ज्या खेळाडूचा सातत्यानं उल्लेख होतो. खेडूपाडा म्हटलं तर दादा भोईर हे समीकरण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिली धाव फलकावरती अंकित केली जाते. दोनही महेंद्र पाटील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये, महेंद्र सिनियर, महेंद्र ज्युनियर. एकीकडे महेंद्र मारुती पाटील, दुसरीकडे महेंद्र रामदास पाटील. तर यावेळी आमचे सन्माननीय पाहुणे रविदासजी ढेरे आज इथून प्रस्थान करतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पहिली तर आपल्याला बाईक इथे सुपूर्द केलेली आहे. त्यांचं संपूर्ण पालेश्वरी ग्रामस्थ मंडळी, पालेश्वरी पंच कमिटी आणि पालेश्वरी चषकामध्ये त्यांचं सर्वांचं हार्दिक आभारी आहे. ढेरे सर, आपण खूप मोठं मन केलं आणि या स्पर्धेला आपण बाईक म्हणून एक सप्रेम भेट दिली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा आभारी आहे. यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू बेगीट करण्याचा प्रयत्न, खरं तर संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षक कैलास आय थिंक त्या ठिकाणी होते. झेल सुटतोय, संधी मिळते. आपा अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकता, अतिशय वेगानं चेंडूवरती आले कैलास, झेल सुटला आणि तिथून मात्र जी संधी होती ती संधी गमावली गेली. 3 धावा धावफलकावरती आल्यात. महेंद्र पाटील सिनियर आणि महेंद्र पाटील ज्युनियर हे 2 खेळाडू, ही विशेषता आहे. यावेळेला आमचे महागुरू देखील आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. या स्पर्धेला त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभली आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलखाली येण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. एकूणच 5 धावा धावफलकावरती आल्यात. महेंद्र ज्युनियर यांच्या बॅटमधून 2 चेंडू 3 धावांचं योगदान आपण पाहतोय. महेंद्र पाटील सिनियर 2 चेंडू आणि 2 धावा. यावेळेला मात्र ऑन द नी झाले होते. पुन्हा एकदा कैलास जेलच्या खाली. क्रिकेट मध्ये हे चित्र, हे समीकरण आपण बऱ्याच वेळेला पाहतो. एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली ना की मग चेंडू नेहमी त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतो. डीपमध्ये उभे होते मिड विकेटला, त्या ठिकाणी झेल सुटला. तिथून त्यांचं ट्रान्सफर 38 सर्कलला झालं, शॉर्ट स्क्वेअर लेगला, आणि तिथे देखील झेल आला आणि तोही झेल सुटला. आज थोडंसं मी म्हणेन की नशिबाची साथ मिळते फलंदाजांना, परंतु मिळालेले हे जे जीवनदान आहेत, या जीवनदानाचा कशा पद्धतीनं फायदा उचलणार. धीम्या गतीचा चेंडू होता. उमेश पहिलं षटक या ठिकाणी हातात आहे. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये या ठिकाणी चेंडू अडवला गेला आहे. जवळपास 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आज दिवसभराचा जो शारीरिक थकवा आहे ना, तो क्षेत्ररक्षणामध्ये या खेडूपाडा संघाचा जाणवतोय की काय, परंतु हा संघ फाईट बॅक करू शकतो. पहा मान्यवर यावेळेला ऑन स्क्रीन आपल्याला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आणि जोपर्यंत हे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आहेत ना, आमच्या आयोजकांमध्ये देखील एकूणच जर पाहिलं तर एक वेगळी ऊर्जा नेहमीच संचारते. कारण मान्यवरांचं स्पर्धेसाठी असणारं जे सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे, या स्पर्धेचे सूत्रसंचालक म्हणा किंवा या स्पर्धेला ज्यांचं सर्वाधिक महत्त्वाचं योगदान गेली 3 वर्ष सातत्यानं लाभलंय, असं दमदार व्यक्तिमत्व आदरणीय गडगे सरांना आपण यावेळेला मुख्य मंचाच्या दिशेने आगमन करताना पाहतोय. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या आवाजाची जणू आता भुरळ पडली आहे तमाम क्रीडा रसिकांना आणि तमाम आयोजकांना. आणि म्हणूनच जिथे स्पर्धा मोठी ना, तिथे महागुरूंचा आवाज हा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 1 या ठिकाणी झालंय समाप्त. जमेची बाजू कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या ठिकाणी आला नाही आहे. ही खेडूपाडा संघाची जमेची बाजू म्हणता येईल, परंतु कोणत्याही प्रकारचा विकेट गमावला नाही आहे. ही वलवली संघासाठी जमेची बाजू असणार आहे.
एकूणच हेच क्रिकेट पाहण्यासाठी तर क्रीडारसिक मैदानाच्या दिशेनं गर्दी करतात. संदीपजी पाटील सरांनी देखील उल्लेख केला की 40+ क्रिकेट हे तमाम नव तरुणांसाठी किंबहुना जे नवतरुण क्रिकेट या खेळामध्ये आपलं करिअर करू इच्छित आहेत यांच्यासाठी शिकण्यासारखं भरपूर काही आहे. ज्यावेळेला तुम्ही स्पर्धा खेळत नसाल ना त्यावेळेला आवर्जून 40+चं क्रिकेट पहा. चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करणारा फलंदाज जे 5 रात्रीमध्ये घडलं नाही ना ते 40+च्या पठ्ठ्यानं या मैदानावरती करून दाखवलं. हा दमखम आहे, हा खेळ आहे आणि हा खेळाची गुणवत्ता आहे. अर्थातच पहिलं अर्धशतकीय पारी आपल्याला पहिल्या सामन्यामध्येच पाहायला मिळाली आणि अशा अनेक खेळी अनेक विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानाशी जुडलेले राहा आणि जर का मैदानावरती येऊ शकत नसाल तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमच्याशी जुडले जावा. आपल्याला बरंचसं काही आजच्या रजनीमध्ये क्रिकेट या खेळातील बारकावे पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज रवींद्र भोईर, मॅन विथ अ गोल्डन आर्म. त्यावेळेला मात्र अगदी निर्णायक क्षणाला गोलंदाजी करणं, संघ अडचणीमध्ये असताना संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणणं याकरता ओळखली जाणारी ही गोलंदाजी. परंतु इथे मात्र संघनायकानं दुसऱ्या षटकात वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. उमेश भोईरनं पहिलं षटक हाताळलं, 9 धावांचं षटक राहिलं आणि त्यानंतर मात्र विकल्प बरेचसे आहेत. दादा भोईरसारखा विकल्प या संघामध्ये आहे, कैलास पाटीलसारखा विकल्प या संघामध्ये आहे. रवींद्र भोईर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. एकूणच जर पाहिलं ना तर प्रभाकर दादांना देखील आपण गोलंदाजी करताना पाहतो. म्हणजे एकूणच पाहिलं तर या संघाकडे विकल्प भरपूर आहेत गोलंदाजीचे. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. अगोदरच मानस या ठिकाणी बनवला होता, प्री मेडिटेड होण्याचा प्रयत्न केला आणि रविदादांकडे काय आहे तर अनुभव आहे, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्यांच्याकडे विविधता आहे, व्हेरिएशन आहे आणि ती विविधता, ते व्हेरिएशन, ती गुणवत्ता आपल्या गोलंदाजीमध्ये दर्शवत असताना आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना स्ट्रायकिंग एंडला महेंद्र ज्युनियर. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दादा वेगाने चेंडूवरती येत आहेत. प्रयत्न खूप चांगला राहिला परंतु बॅकअपला आलेले क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का? 4 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. खरं तर मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, दादा भोईर थोडेसे डीप मध्ये उभे होते. खरं तर टायमिंग फलंदाजाचं जर का अचूक राहिलं असताना तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला असता, परंतु टायमिंग अचूक साधता आला नाहीये. धीम्या गतीचा चेंडू होता, फिंगर्स रोल केल्या गेल्या, त्यामुळे कदाचित चेंडूने केवळ उंची गाठली, अंतर गाठण्याऐवजी. प्रयत्न चांगले राहिले मात्र 4 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला जोरकस केलाय प्रहार. इथे पाहूया क्षेत्ररक्षक जरूर मात्र केवळ दर्शक बनून. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी महेंद्र यांच्या बॅटमधून येतोय षटकार. महाराष्ट्र जे अप्रतिम संगीत आणि तितकाच दर्जेदार खेळ. मगाच्या चेंडूवरती टायमिंग थोडंसं हुकलं होतं परंतु आता मात्र परफेक्टली टाईम केलाय. थोडंसं फ्लाईट जास्त दिला गेला होता, चेंडूला उंची जास्त देण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेला गोलंदाज हे विविधता व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नामध्ये चुका मैदानाच्या आतमध्ये करतात. आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. तुमची जी गुणवत्ता आहे, तुमची जी ॲबिलिटी आहे, तुमची जी स्ट्रेंथ आहे ना, ताकद आहे, त्या ताकदीवरती गोलंदाजी करा. बायचा इशारा, इट्स ऑफ द बॅट. येस, पंच इशारा करतायत की बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू आहे. त्यामुळेच कदाचित हे अपील फेटाळलं गेलं, कारण सुरुवातीला बॅटीचा इनसाइड एज लागला, त्यानंतर चेंडू शरीरावर आदळला. अपील जोरदार पाहायला मिळाली मात्र धावा धावफलकावरती 21. नक्कीच एकूणच जर पाहिलं तर 40+च्या आपल्या काही नियमावली आहेत. या नियमावली अंतर्गत ही स्पर्धा
आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे मात्र पहा खराब चेंडू होता. या षटकातील हा खराब चेंडू, हाफ ट्रॅकर अकोट टप्प्याचा आणि त्याचा खरपोच समाचार. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार पण शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडंसं मानसिक दडपण गोलंदाजांवरती पाहायला मिळालं. खरं तर रवींद्र भोईर 1 षटक 0 निर्धाव 18 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा उंच भरारी घेताना वलवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांमध्ये 27 धावा म्हणजे तब्बल 13.5ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वलवली संघाला देखील माहीत आहे या संघानं आज संपूर्ण दिवसभर खूप चांगली चमकदार कामगिरी केली आहे. नवीन चेंडू, तर चेंडूची पूर्तता करायची आहे. क्या बात आहे. सो चेंडू मैदानाच्या बाहेर गेला होता ना, आमच्या स्वयंसेवकांनी मात्र पुन्हा एकदा तो चेंडू शोधून आणलाय. हाफ ट्रॅकर शेवटचा चेंडू होता. खरं तर हे रिफ्लेक्शन असतं. एखाद्या गोलंदाजावरती ज्यावेळेला फलंदाज हावी होतात, आक्रमक होतात, त्यावेळेला प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये अशा प्रकारच्या चुका गोलंदाजांकडून होतात. ज्या ज्या वेळेला तुम्ही ओव्हरपिच गुडलेन किंवा शॉर्ट ऑफ गुडलेन अराउंड 8 मीटर गोलंदाजी कराल त्या वेळेला तुमची गोलंदाजी धारदार पाहायला मिळेल. परंतु फलंदाजांना जर का चेंडू रीड काढायची संधी द्याल, अर्थातच हाफ ट्रॅकर जर का कराल, तर मात्र ऑनसाईडला फलंदाज हे अतिशय स्ट्रॉंग असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तेच शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळालं. 27 धावा, 15 धावांचं योगदान महेंद्र ज्युनियर. 7 चेंडू, तर 5 चेंडूंमध्ये 12 धावा महेंद्र सिनियर यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. यावेळेला गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा उमेश स्पेलमधील आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक हाताळत आहेत. नियंत्रित गोलंदाजी करणं, वेग फारसा नाही आहे, परंतु अचूकता आणि भेदकता या गोलंदाजाची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती येत आहेत. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे वलवली संघासाठी. म्हणजे एक्सलरेट करते वेळी फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि दोनही खेळाडू जर का पहिली 3 षटकं मैदानावरती उभे राहिले ना, तर अंतिम 2 षटकामध्ये आईट साईड हँड अँड आय कोऑर्डिनेशन हे खूप चांगलं पाहायला मिळेल. आणि जिथे मोठे फटके एक्झिक्यूट करणं हे तितकंसं आव्हानात्मक नसणार आहे. खरं तुमचं आयसाईट या ठिकाणी सेट होणं गरजेचं आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. आणि हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो ज्यावेळेला तुम्ही विकेटवरती थोडासा वेळ घालवता, ज्यावेळेला तुम्ही स्वतःला विकेटवर सेट होण्याचा वेळ देता. आणि ज्यावेळेला एखादा फलंदाज सेट होतो ना, खास करून वलवली 40+ संघाचा जर विचार केला तर महेंद्र ज्युनियर आणि महेंद्र सिनियर यांनी अनेक स्पर्धा गाजवल्यात. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये देखील भन्नाट फॉर्ममध्ये असलेली ही जोडी आहे. 31 धावा धावफलकावरती आल्या. षटक क्रमांक 3 मैदानावर सुरू असताना यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार, सिंगल मात्र धावफलकावरती आले आहे. या षटकामध्ये नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. मी सुरुवातीला म्हटलं की उमेश भोईर यांच्याकडे फारसा वेग नाही आहे, परंतु अचूकता आहे. आणि अचूकतेबरोबर भेदकता देखील गोलंदाजीमध्ये आहे. विकेट मिळवण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे. गोलंदाजीची लाईन जर आपण पाहिली ना, तर 3ही यष्ट्या सोडून 4थ्या, 5व्या किंवा 6व्या स्टंपावर बचावात्मक गोलंदाजी करताना उमेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. थोडासा शारीरिक थकवा नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्युनियर महेंद्र, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय महेंद्र पाटील. 7 चेंडू 15 धावा. आतापर्यंत या इनिंगमध्ये स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. निर्धाव घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. तर इथे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो.
पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक आयोजित पालेश्वरी चषक 2025 ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आज 40+साठी आरक्षित खऱ्या अर्थाने हा दिवस मात्र त्यांच्यासाठी एक आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. आणि या स्पर्धेकरता विश्वनाथ शेठ गाथारा नेवाली उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर साहेब इथे उपस्थित आहेत. आपल्या मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबर सन्माननीय आहे आमचे मित्र जगदीश म्हात्रे पालेबुद्रुक, वासुदेव शेठ तांडेल, रमेश वास्कर, विश्वनाथ गाथारा नेवाली, अमर उलवेकर खिडूकपाडा, राम ठाकूर खिडूकपाडा, प्रभाकर उलवेकर खिडूकपाडा आणि निलेश भोईर खिडूकपाडा आज या स्पर्धेसाठी आवर्जून तुम्ही उपस्थित राहिलेला आहात. तुम्हा सर्वांचं पालेश्वरी आमच्या मित्रमंडळाच्या वतीने स्वागत करतो. आणि या स्पर्धेसाठी रोहिदास ढेरेसाहेब कलमली यांच्या वतीने या स्पर्धेला मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक आणि पालेश्वरी आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आज आमच्या समवेत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहे संदीप पाटील सर इथे जोडलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो. आणि त्याचबरोबर प्रवीण अर्जुने उत्कृष्ट क्रिकेट समालोचक कलंबोली, प्रवीण आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा बोलतो आमचे मित्र प्रवीण अर्जुने यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद. महागुरु 3 षटकांचा खेळ संपलाय. 11.33च्या सरासरीनं 34 धावफलकावरती आल्यात. डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. वलवली 40+ म्हटलं ना तर तुम्ही एक संधी द्याल, त्या संधीचं सोनं करताना हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपल्याकडे असणारा प्रचंड अनुभव, प्रोजेक्टेड स्कोअर जर आपण पाहिला 11.33च्या सरासरीनं आतापर्यंत करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर 56+ धावा या धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. आणि 56 धावसंख्या ही नक्कीच एक चांगली सन्मानजनक धावसंख्या यावेळेला पाहायला मिळू शकते. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि एकूणच त्या अर्धशतकीय खेळीच्या जोराच्या बळावरती तब्बल 66 धावा उभारत 67 धावांचं लक्ष उभारलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती निलेश भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. कमालीचा या ठिकाणी गोलंदाजी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक मात्र या षटकामध्ये होताना पाहायला मिळत आहे. सुरुवात दमदार राहिली परंतु त्या सुरुवातीमध्ये अंतिम 2 षटकात सातत्य राखणं गरजेचं होतं. इथे विकेट गमावली आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाज होत आहेत धावबाच्या स्वरूपात बाद. या ठिकाणी पंचांचा निर्णय काय आलाय? दोनही फलंदाज सुरक्षित आहेत. धाव कोणत्याही प्रकारची नाही आहे. स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकत नाही. बोथ एंड दोन्ही एंडनं धावेसाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. परंतु त्याकरता यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला तरच तुम्ही धाव घेऊ शकता. इथे चेंडू गॅदर केला होता यष्टीरक्षकानं आणि अशा सन्माननीय जनार्दन उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर स्वागत आहे. हो, यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. वाईड लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू गोळीच्या वेगानं करतोय सीमारेखा पार. मिळतील धावा 4. चौकार. पूर फायदा उचलत असताना महेंद्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र सिनियर क्लासिक कव्हर ड्राईव्ह मिडाफडी कव्हरच्या मधून हा चेंडू खेळला होता. यावेळेला डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. इथे देखील स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता परंतु धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज होत आहेत बाद. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 41 धावा.
ला फलंदाज सांघिक सफलता इथे मात्र मिळते आहे आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन फलंदाज आलेत की काय. महेंद्र यांच्या बॅटमधून नक्कीच या ठिकाणी आपल्याला जोरकस प्रहार पाहायला मिळतोय. महेंद्रच्या बॅटमधून येतोय दमदार षटकार. माफ करा, नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आहेत आणि महेंद्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. याही वेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार. इथे गेअर शिफ्ट केलेत. एक्सलेट करण्याचा प्रयत्न येतोय महेंद्र यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 53 धावा फलकावरती लागतायत. व 53 धावा धावफलकावरती आल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. निलेश 1 षटक 0 धाव 18 धावा. कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. 2 षटकं अत्यंत महाग पडली. एक रवींद्रजी भोईर यांचं 18 धावांचं षटक राहिलं. निलेश भोईर 18 धावांचं षटक राहिलं. महेंद्र सलामीला आलेले सिनियर अजूनही मैदानाच्या आतमध्ये तब्बल 33 धावा. संदीप सर, आता आणखीन एका अर्धशतकाची चाहूल या स्पर्धेमध्ये आपल्याला लागली आहे. 5 रात्रीमध्ये एकही अर्धशतक नव्हतं आणि सलगचा दुसऱ्या सामन्यामध्ये आज 40+ खेळाडू अक्षरशः मैदानावरती आपली गुणवत्ता दर्शवत असताना, कारण 33 धावा आल्यात, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि ज्या वेगानं धावा धावफलकावरती येतात ना महेंद्र यांच्या बॅटमधून, पहिल्या सामन्यामध्ये 66 पाहायला मिळाले. तरी यानंतर जे लढत असेल पालेश्वरी क्रिकेट 40+, विपक्षे टेंबोडे 40+, नाणेफेकीसाठी संघनायकाही संपर्क साधावा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तर रणनीती काय असेल प्रदीप यांची? सिंगलनं स्ट्राईक रोटेट करून उर्वरित 5 चेंडू महेंद्र यांना स्ट्राईक करण्याची संधी मिळेल की स्वतः आक्रमणाची धुरा सांभाळणार? 53 धावा या धावफलकावरती इथे केलाय. आडवा बॅटनं कडा प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. गोलंदाजी मार्कवरती कैलास यांना आणलं जात आहे आणि कैलास यांचं स्वागत पहिल्याच चेंडूवरती षटकारानं केला जात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. कैलास काहीशी कानमंत्रणा. दादा भोईर आहेत परंतु गोलंदाजी करत नाही आहेत. कदाचित इंजर्ड असतील. येस, शोल्डर इंजुरी आहे. अगदी ही माहिती देखील त्यांच्या माध्यमातून मिळते आहे. परंतु पहिल्या 3 चेंडूवरती पहा, इथे माझ्यासाठी माझा संघ सर्वाधिक महत्वाचा हे दर्शवत असताना प्रदीपनं दुसरी धाव घेण्याचा कॉल दिला. रिस्पॉन्ड केलं महेंद्र यांनी, परंतु प्रयत्न कदाचित मैदानाच्या आतमध्ये. येस, इट्स आउट. फलंदाज बाद. कारण ज्यावेळेला बेस्ट डिसलॉच झाल्या, बॅट हवेमध्ये होता, फलंदाज बाद. या ठिकाणी विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज. सर्वाधिक महत्त्वाचं माझ्यासाठी माझा संघ आहे, माझ्यासाठी माझा गाव आहे, माझ्यासाठी माझा विभाग आहे. एक धाव घेऊन सहज स्ट्राईक आपल्याकडे घेऊन शेवटच्या 3 चेंडूमध्ये अर्धशतकही कंप्लीट करता आलं असतं आणि
एकूणच जर पाहिलं तर मात्र संघासाठी धावा देखील उभारता आल्या असत्या, परंतु महेंद्रने ओळखलं की इथे 2 धावा उपलब्ध आहेत, का दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न करू नये. प्रदीप देखील चांगला खेळ मैदानावरती साकारतायत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रयत्न अपुरे पडले. बॅट जर का ड्रॅग केला असताना तर ही धाव देखील कंप्लीट झाली असती. तर स्वर्गीय भरत भोईर पडगे संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ भोईर 4 बांगडीवाले यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समीपेत सागर भोईर पडगे आगमन आपलं झालेलं आहे. या आपलं पालेश्वरी कमिटीच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. या व्यासपीठावर तर न्यू बॅटर मैदानाच्या आणि गुल्लू शेठ भोईर पडगे स्वर्गीय भरत भोईर यांचे सुपुत्र आपण या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. तर वलवली 40+ संघाचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे अर्थातच सत्यवान म्हात्रे आल्या आल्या सिंगलनं मात्र या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी, 61 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत सर्वाधिक सांघिक वैयक्तिक धावसंख्याचा जर आपण विचार केला तर 52 ही अर्धशतकीय खेळी, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर सर्वोच्च सांघिक धावसंख्या 66. हा विक्रम आपल्या नावावरती करणार की खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळणार. या इनिंगमध्ये पाहिलं तर 1 चौकार 5 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. महेंद्र ऑन अ स्ट्राईक 13 चेंडू 33 धावा. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला जातोय. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्या बाहेर. थर्ड मॅन सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. महेंद्र यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. मनपूर्वक आपले सहर्ष स्वागत आहे. 14 चेंडूंचा सामना केलाय. 37 धावांचं योगदान. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात शब्दसुमरांच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा आक्रमक खेळ साकारलाय ना महेंद्र, यावेळेला पावलांचा वापर केला. डाऊन द ट्रॅक जाऊन चेंडू मारण्याचा मानस होता. टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू निघाला. ज्यावेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करता, चेंडूमध्ये वेग भरता, त्यावेळेला चेंडूवरचं दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. वेग भरण्याच्या प्रयत्नात पहिला अवांतर चेंडू या ठिकाणी अंकित केला गेला. नियंत्रित गोलंदाजी झाली आहे, परंतु काही चुका क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जरूर मैदानामध्ये घडल्यात. यावेळेला संधी आहे. कैलासकडनं सुटला गेलेला या इनिंगमधला 3रा झेल आहे आणि दादा भोईरचं रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतंय. जर का पहिला झेल टिपला असताना तर ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नसती, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला फारसं स्थान नाही आहे. 67 धावा धावफलकावरती आल्या आहेत. एका धावेनं हा विक्रम आपल्या नावावरती केलाय. तो वलवली 40+ संघानं आजच्या रजनीमधला लक्ष्य असेल विजयाचा 68 धावांचं, कारण पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गडी बाद 67 धावा आल्या धावफलकावर. 68 धावांचं लक्ष्य असेल टीम खेडूकपाडा 40+. तर इथे समालोचन ग्रुपसाठी आताच आमचे आदरणीय सचिन शेठ भोईर पडगे यांचं आगमन झाल्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. मनपूर्वक आपलं मी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर, आमचे मित्र प्रवीण अर्जुने, दिनकर बारशे आणि मी स्वतः महादेव गडगे यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो. तिथे नाणेफेक केली जाईल. पालेश्वरी दीपक शेठ टेंबोडे 40+ क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. तर नक्कीच सर या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय संदीपजी पाटील सर. पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ते शुभेच्छा आलेले आहेत. आंबे जोगाई प्रसन्न सुप्रसिद्ध बैलगाडा मालक श्री नागनाथ शेठ दिंगोले तालुका लातूर जिल्हा चाकूर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. रोहिदास भगत खारकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी नाणेफेक इथे केली जाईल.
पालेश्वरी क्रिकेट 40+ विपक्ष टेंबोडे क्रिकेट संघाच्या दरम्यान. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करूया. 40+ क्रिकेट पनवेल तालुका असोसिएशनच्या अध्यक्ष सूर्यकांत मस्कर यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. या आपला सन्मान इथे केला जाईल. त्यांच्या समवेत विश्वनाथ शेठ काथारा नेवाली. विश्वनाथ दादा या आपला येतोची सन्मान. चला पनवेल 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर टेंबोडे यांचा येतोची सन्मान पालेश्वरी चषक 2025 स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आमच्या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एकच नाद बैलगाडा शर्यत सुप्रसिद्ध उद्योजक महेश शेठ पवार, त्यांचे समवेत सरपंच निखिल दादा तांडेला आहेत. आमचे इम्रानदादा मात्रे, माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर, दिनकर बारसे, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर यांच्या शुभास्ते इथे मान्यवरांचा येतोची सन्मान केला जात आहे. चला नाणेफेक इथे केली जाईल. तर सचिन शेठ भोईर पडगे यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल. एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व या सचिन शेठ या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. एक मोठे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात स्वर्गीय भरत भोईर पडगे. क्रिकेट संघ ज्या ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जात असतो त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. चला नाणेफेक केली जाईल. चला हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू. एका बाजूला पालेश्वरी रुपेश उलबेकर यांना पाहतो. संतोष आहेत बघा निश्चित स्वरूपात. तर नाणेफेकीचा कौल टेंबोडे 11 टेंबोडे क्रिकेट संघाच्या बाजूने हा संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय काय असणार आहे? कमीत कमी यांना आम्ही 40 ते 50 धावापर्यंत रोखू हाच आमचा प्रयत्न राहील. निर्णय आपला काय असणार आहे? फिल्डिंग. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. रुपेश नाणेफेक गमावलेले आहे. घरच्या मैदानावर खेळता, घरचे प्रेक्षक आहेत, घरचा मैदान आहे. याचा फायदा तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत होणार आहे? जसा टॉस उरवण्याचा मान त्यानं दिला होता म्हणून टॉस जिंकले ते आम्हाला माहीत होतं बॅटिंगच देणार आणि एकदम फ्रेंकली असतो आम्ही टेंबोडा आणि पालेश्वरी. त्याच्यामुळे तो बोलला 40-45 आम्ही त्याच्या पुढे जायचा प्रयत्न करू बस. थँक्यू सो मच. टेंबोडे क्रिकेट संघाने शिवांश 11 टेंबोडे क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि पालेश्वरी 40+ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. दोन्ही संघनायकांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. प्रथमतः आपण सचिन शेठ भोईर पडगे 4 बांगडी फेम सचिन शेठ भोईर आपण पाहतो स्वर्गीय भरत शेठ भोईर यांचे ते बंधू आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय निखिलदादा तांडेल, अजयदादा मोरावकर, संपूर्ण आमचे महेश शेठ पवार आहेत. सर्व सहकार्यांच्या शुभास्ते सचिन शेठ भोईर पडगे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. संतोष शेठ भोईर या आपण. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पालेबुद्रुक स्वागत आहे आपलं. SR कंस्ट्रक्शन या संतोष शेठ आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्यांच्या समवेत सन्माननीय श्री संजय पाटील लक्ष्मण गडगे यांचा सन्मान इथे केला जाईल आणि सागर भोईर पडगे या ज्यांची नावं आम्ही इथे अनाऊन्समेंट केली कारण लगेच सामन्याकडे वळणार आहोत. आता आपला इथे आपणा सर्वांना आवाज ऐकायला मिळेल. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी. हॅलो धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीण सर. चलेंगे मैदान की तरफ. बहुत ही रोमांचकारी यह मुकाबला. एक तरफ खिड़ुकपड़ा 40+ और उनके अगेंस्ट हम देख रहे हैं वलवली 40+. इन दोनों के बीच में एक बहुत ही बेहतरीन मैच होगा. 68 रनों का ये लक्ष्य है लेकिन इस लक्ष्य का पीछा करते हुए इथे SR कंस्ट्रक्शनचे ओनर्स आणि एक युवा उद्योजक टेंबोडे आदरणीय संतोष शेठ भोईर साहेबांचा सन्मान केला जात आहे आणि ओ टू संदीप पाटील सर.
तो पहली गेंद के ऊपर कुछ देर के लिए गेंद हवा में जरूर थी। कैच के लिए सत्यवान मात्रे आए थे लेकिन उनके अगस्त से दूर कैच गिरी, लेकिन फायदा मिला, उमेश भोईर को एक मौका मिला है। सो इस वक्त एक सिंगल मिली, बल्लेबाज दादा भोईर और उमेश भोईर, ये जो जोड़े हैं ओमकार केतन, ये जो जोड़े, इस जोड़ी के ऊपर बहुत सी दारो मदार मेरे ख्याल से टीम खिड़ुकपाड़ा की हो सकती है, क्योंकि एक साझेदार इनके बीच में जब बनती है तो निश्चित तौर पे ये 68 रन भी मुकम्मल हो सकते हैं। लेकिन यहां से उठाने की कोशिश, बहुत ही बेहतरीन ये फील्डिंग का प्रयास था प्रदीप पाटिल का, जबरदस्त एफर्ट दिखाया था। देखिए कहां से कहां तक गए थे, निश्चित तौर पे जबरदस्त वाइड लॉन्ग ऑन से थोड़े से मिड विकेट की तरफ दौड़ कर चले गए थे। शॉर्ट मिड विकेट में कैच लेने की वहां पर कोशिश उन्होंने की, लेकिन जब तक पहुंचे तब तक गेंद उनके सामने गिरी। 2 रन मिले दादा भोईर को। खवर्स का अप्रतिम प्रयास, चपराक दी है मेरे हिसाब से, बहुत ही बेहतरीन ये चौका। तरी ते सन्मान्य सागर भोईर यांचा सन्मान केला जात आहे। यापूर्वी लक्ष्मण गडगे यांचा सन्मान केला गेला। SR कंस्ट्रक्शन आदरणीय संतोष भोईर, आता दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच आणि महेश शेठ पवार यांनी सांगितलेलं आहे की पनवेल महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून संतोष शेठ भोईर यांच्यावर भविष्यामध्ये खूप मोठी आता जबाबदारी येणार आहे। चला त्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील। बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे। दादा भोईर फिर से एक बार, गेंदबाज संतोष पाटिल, संतोष की गेंद, शरीर को लगी गेंद और ये ड्राई फिट, बहुत ही बेहतरीन। देखिए 100% यहां पर एफर्ट दिखाते हुए, क्योंकि वो जानते हैं दादा भोईर की अहमियत क्या है, इस विकेट की अहमियत क्या है, और निश्चित तौर पे यहां से छलांग लगाकर इस कैच को लपका और इसी के साथ यहां से पहला झटका दे दिया है। तरी ते जगदीश मात्रे पाल्य बुद्रुक यांचा सन्मान इथे केला जाईल। या जगदीश, या बघा दिलीप शेठ भास्कर यांनी सांगितलेले की संतोष भोईर SR कंस्ट्रक्शन हे पनवेल महानगरपालिकेचे भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं। त्याकरता पालेश्वरी कमिटीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हो टू कमेंट्री बॉक्स। 68 रनों का पीछा करना है, ऐसे में शुरुआत धाकड़ होनी चाहिए, लेकिन शुरुआत करने की कोशिश जरूर की थी, लेकिन संतोष पाटिल जो गेंदबाजी के तौर पे है, जबरदस्त यहाँ पर प्रयास कर रहा है, खुद जाकर दौड़े। निश्चित तौर पे गेंद कुछ देर के लिए हवा में थी और यहाँ से दादा भोईर का वो विकेट किस तरह से उन्होंने उस कैच को लपका, क्योंकि ये होना चाहिए, और बिल्कुल उन्होंने वो दिखा दिया है, पहली विकेट। लेकिन यहां से अब मैदान के अंदर नए बल्लेबाज रणधीर भोईर आ चुके हैं। बाहत का एक खिलाड़ी, अच्छा प्रयास हमेशा करते रहता है, तो जरूर यहां से किस तरह से रणधीर भोईर की कोशिश रहेगी, उठाने की कोशिश, लेकिन यहां से कैच को लपका, जबरदस्त प्रदीप पाटिल ने कैच लिया और ये दूसरी सफलता टीम वलवली के लिए और दूसरी सफलता संतोष पाटिल के लिए। तर स्पर्धेकरता इथे पाहतो संदीप पाटील सर, आपण जरी विचार केला व्यासपीठावर उपस्थित असणारे सचिन शेठ भोईर पडगे यांच्या वतीने स्वर्गीय बाबूशेठ भोईर पडगे यांची अविस्मरणीय आठवण, त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सचिन शेठ भोईर पडगे यांच्या वतीने या स्पर्धेला 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य लाभल्याबद्दल सचिन शेठ भोईर साहेब आपला आम्ही आभार व्यक्त करतो। आणि ज्यांच्या स्मरणार्थ आपण 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले या स्पर्धेला, ते स्वर्गीय बाबूशेठ भोईर पडगे यांच्या आत्मा चिरशांती लाभो, त्यांना आदरांजली आमच्या पालेश्वरी कमेटीच्या वतीने। ओ टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद धन्यवाद। सचिन शेठ भोईर, इनका हमेशा योगदान रहता है, निश्चित तौर पे एक अच्छे खिलाड़ी और अच्छे पैकर्स की पहचान है। तो सचिन शेठ, आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर। सो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, एक निर्णायक ओवर मेरे ख्याल से यहाँ पर फेंका है गेंदबाज संतोष पाटिल उर्फ लालू ना, यस, नाम पता नहीं था हमें, लेकिन लालू का नाम संतोष है, अब पता चला। उसका एक और नाम है, लेकिन चलेंगे। यहाँ से 24 गेंदें अब बची हैं और जीत के लिए 60 रनों की जरूरत है। खिड़ुकपाड़ा टीम आज रोडपाली के मैदान के ऊपर चैंपियन बनकर आई है। 40+ फॉर्मेट उन्होंने रोडपाली का जीता है, लेकिन यहाँ से वो एफर्ट दिखा नहीं कुछ गेंदबाजी में,
लेकिन अब बल्लेबाजी में शायद थकान ज़्यादा तौर पे है, लेकिन थकान से ज़्यादा मेरे ख्याल से जोश होना चाहिए प्रवीण सर। वो जोश दिखा नहीं मेरे हिसाब से, क्योंकि गेंदबाज तो आए तो आपको थकान यदि हो तो आपके पास मौका था, आपने टॉस जीता तो बल्लेबाजी भी कर सकते थे। बल्लेबाजी करके ज़्यादा टोटल बनाकर फिर सामने वाली टीम के ऊपर प्रेशर देकर, ये ऐसा क्रिकेट भी होता है, कभी कभार चेंज होना भी चाहिए। लेकिन यहाँ से उन्होंने सोचा चलिए कम स्कोर के अंदर रोकेंगे, लेकिन ऐसा हुआ नहीं। महेंद्र पाटिल की मैराथन इनिंग 44 रनों की, एज लगी गेंद हवा में, कैच के नीचे सावन पालेकर क्या कर रहे हैं पता नहीं, लेकिन रन नहीं लेना चाहा उमेश ने। तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष अत्तर्व एंटरप्राइजेस नितेश शेठ पाटील साहेब घोट यांचं पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत प्रभाकर पाटील घोट आणि आमचे मित्र तकदीर दादा यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। क्या बात है, ये फटाखों की आतिशबाजी है। नितेश शेठ पाटिल इनके स्वागत में ये आतिशबाजी हम देख रहे हैं। वेलकम वेलकम वेलकम। तर व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, घोट नाईट स्पर्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नितेशदादा पाटील साहेब घोट यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। शॉर्ट ऑफ लेन बड़ा हिट, और ये गेंद कैच लिया गया है मेरे ख्याल से, या संतोष पाटिल ने कैच लपका। देखिए उनको बधाई देते हुए सभी खिलाड़ी, क्यों ना दे, अच्छा काम किया उन्होंने। नितेश पाटिल यहां पर उपस्थित हो चुके, उनका भी स्वागत है। महागुरु सबसे ज्यादा भ्रमण करने वाले ये इंसान है क्रिकेट में, जहाँ जाए वहाँ उनका नाम हमेशा रहता है, और एक अच्छे दिलदार व्यक्तिमत्व की पहचान है नितेश शेठ की। उनका यहाँ पर आगमन हो चुका, उनका स्वागत है इस मंच के ऊपर। 10 के ऊपर 3 विकेटें, पूरी तरह से थोड़ी सी जकड़ में आ चुकी है टीम खिड़ुकपाड़ा। अच्छा प्रयास कर रही है। अभी हाल ही में फ्री ऑफ कॉस्ट प्रतियोगिता साई स्पोर्ट हमारे प्रभुदास भोईर उर्फा अन्ना, इनकी ओर से खिड़ुकपाड़ा के मैदान के ऊपर देखी गई ग्रामस्थ मंडल चषक खिड़ुकपाड़ा में 40+ का हंगाम, और वहां पर हमारा जो सम्मान उन्होंने किया उसके लिए आभार व्यक्त करते हैं अन्ना का, और सभी साई स्पोर्ट और ग्रामस्थ मंडल खिड़ुकपाड़ा का भी। तो वही खिड़ुकपाड़ा टीम लेकिन इस समय थोड़े से बैकफुट के ऊपर दिखाई दे रही है। 19 गेंदें अब बची है, 56 रनों की दरकरार है। यहाँ से कहीं ना कहीं देखा जाए तो अब बड़े हिट की संभावना करनी पड़ेगी। लाइव के माध्यम से 24 लाइव इवेंट चल रही है, तो हमारे खिड़ुकपाड़ा के आदरणीय सुरेश शेठ भोईर वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी हम स्वागत करते हैं। सुरेश शेठ भोईर एक दिलदार इंसान, तो उनका भी स्वागत है इस प्रतियोगिता के माध्यम से। लेकिन यहाँ से अब 18 गेंदें 56 रनों की दरकरार है। तर इथे सन्माननीय ज्यांचा आज वाढदिवस आहे ते वाकडी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व ओम साई एंटरप्राइजेस आदरणीय गणेश शेठ पाटील वाकडी यांचा वाढदिवस आहे, आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने आमचे मित्र प्रशांत पवार पाले बुद्रुक आणि पालेश्वरी कमिटीच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तो 18 गेंदें 56 रनों की जरूरत है मैच के ऊपर। थोड़ा चलिए जल्दबाजी कीजिए, सभी खिलाड़ी फील्डिंग न लगाए, एक कोई फील्डिंग लगाने दीजिए, नहीं तो एक हर एक दूसरे को लगाएगा, इसमें वक्त ज़्यादा जाएगा। फिर से एक बार लालू संतोष पाटिल का इस्तेमाल, इसे बकासुर भी कहते हैं। वलवली में जब प्रतियोगिता होती है तो इसे बकासुर कहते हैं। तो 18 में 56 रनों की जरूरत है, 12 रन 2 ओवर के बाद। यह औसत नहीं चलेगा मेरे हिसाब से, क्योंकि काफी कम, जिस तरह से 68 का पीछा आपको करना है, हल्के हाथों से यहां से कट करना चाहता बल्लेबाज कैलाश पाटिल ने। कैलाश पाटिल और विजय उलवेकर
ये दो बल्लेबाज इस समय दादा भुईर, उमेश भुईर, रणधीर, ये बल्लेबाज आउट हो चुके हैं। निर्णायक खिलाड़ी लेकिन इस समय अब इन दोनों बल्लेबाजों के ऊपर दारो मदार हैं। अलॉन्ग द कारपेट इस गेंद को जरूर खेला था मिड विकेट की तरफ, खिलाड़ी दूर से आए, शॉर्ट मिड विकेट में गेंद को उठाने का प्रयास किया। मैच मिलेगी 1 रन, 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 13 रन। अब जीतने के लिए 16 गेंदे 55 रनों की जरूरत है। पहला मैच भी इसी तरह से चला रहा था, मजा नहीं आ रहा है, लेकिन यहां से मजा आना है तो बड़े हिट खेलना बेहद जरूरी। प्रदीप पाटिल आए थे गेंद की तरफ, लेकिन अंत में फुटबॉल का इस्तेमाल उन्होंने किया, लेकिन गेंद को रोका जरूर है, क्योंकि जब आपके अगोस्त से दूर प्रवीण सर जा रही हो तो निश्चित तौर पे ऐसे एफर्ट आपको दिखाने पड़ चाहिए। सो कैसे भी करके रन तो रोके जाए, तो वही उन्होंने इस्तेमाल किया और निश्चित तौर पे 2 रन बचाए हैं। हाँ, क्योंकि इस उम्र में थोड़े से पेट बाहर निकले हुए हैं तो झुकने के लिए काफी कशमत करनी पड़ती है महागुरु, लेकिन इनकी सराहना करनी चाहिए, क्योंकि इस उम्र में भी इस तरह से दौड़ रहे। देखिए पहले यहाँ पर 4 रन दौड़कर भी पूरे किए थे वलवली टीम ने ना। निश्चित स्वरूपात बिल्कुल अच्छा यहाँ पर सही फरमाया संदीप पाटिल सर, आपने बिल्कुल वह सही कहा, आपके बात से मैं पूरी तरह से सहमत हूँ। फिर से एक बार संतोष की गेंद खूबसूरती के साथ खेला है स्ट्रोक को, लेकिन 1 ही रन मिलेगी कैलाश को। इक्का दुक्का से कुछ नहीं हो सकता है, जीतना है तो हवाई सफर लैंडिंग यानी कि सीधे बाहर गेंद को भेजना होगा, तब जाकर आपका मकसद पूरा हो सकता है। कवर्स के ऊपर से ये बहुत ही बेहतरीन कॉम्पिटिटिव बॉक्स में ये गेंद निश्चित तौर पे ट्रैवल करेगी 4 रनों के लिए, और ये चौका आता हुआ, चौके के साथ टीम का टोटल 21 रन। धन्यवाद धन्यवाद डीजे रोशन। तो जरूर यहां से अब अगला मैच पालेश्वरी बनाम टेम्बोरे के बीच में। यस, एक बहुत ही अच्छा मैच यहां पर देखने को मिल सकता है। अब दर्शक यही जता रहे कि 2 मैच हमने देखे, पहला मैच अदई बनाम नेवाली इनके बीच में देखा, लेकिन अदई टीम ने उस मैच में एक तरफी जीत हासिल की। दूसरा मैच की तरफ दर्शक बढ़ रहे थे। 12 में चाहिए 47 रन, पानी की मांग की गई है, तो 12वां खिलाड़ी जाइए आप अंदर, दौड़कर जाइए 3 ओवर होने के बाद। ठीक है, चला छोटू गए हमारे। नहीं, ये 40+ है, बिल्कुल पानी जब चाहे तब आप मांग सकते हैं, और ज्यादा आपको थकान यदि महसूस हो तो आप आकर आराम से बैठ भी सकते हैं, कोई पाबंदी नहीं है। ज्यादा रिस्क मत लो, इस उम्र में रिस्क लेना बहुत मुश्किल है। 12 में 47 रनों की जरूरत है। अब हमारे यहाँ पर पालेश्वरी टीम तैयार हो रही है। अब दर्शक यही उम्मीद कर रहे हैं कि अब ये तीसरा मैच भी थोड़ा सा रोमांटिक हो, जो देखने के लिए मजा आ सके। 2 मैच यानी कि 12 में अब 47 की जरूरत है। अभी संघर्ष तो करना होगा कैलाश और विजय को, असंभव को संभव करने के लिए आपको कोशिश करनी होगी, क्योंकि देखा जाए तो ये टारगेट थोड़ा सा बड़ा लग रहा है, लेकिन ऐसे टारगेट कभी कभार पूरे भी होते हैं यदि आपकी कोशिश हो तो। क्योंकि हमेशा कहा जाता है प्रवीण सर, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, तो कोशिश करनी चाहिए। हो ये देखिए पटकी भी गेंद दी है, निश्चित तौर पे गेंद को कवर पॉइंट के ऊपर से खेलने का इरादा था,
टो के ऊपर गेंद लगी थी, शॉट गली में निश्चित तौर पे गेंद को रोकने का प्रयास किया विनोद भोईर ने। तो यहाँ से जरूर 1 रन मिलेगी। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 22 रन। यस, प्रीतम पाटिल आ चुके हैं, पहले जिक्र किया था हमने आपका पहले मैच में। और ये देखिए ये चौवा मिला है, चौवे के साथ स्कोर जाता हुआ तकरीबन 26 के ऊपर। अब 10 गेंदों का खेल बचा है और जीत के लिए 42 रन चाहिए। वडवली टीम देखिए, यानी कि 40+ क्रिकेट क्यों ना हो, लेकिन हमारे दर्शक 40+ के लिए जुड़े हुए हैं। बहुत से दर्शक लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट का मजा लेते हुए, उन सभी का स्वागत है। उठाने की कोशिश, गेंद हवा में, ये और ये देखिए अंत में गेंद को रोका आया है। यदि जाती तो निश्चित तौर पे, ये देखिए ये 3 रन पूरे हो चुके हैं। विनोद म्हात्रे वहां पर थे। तर निश्चित स्वरूपात रायगड जिल्हा 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रविदादा भोई, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सुद्धा आहेत। हिमांशू एंटरप्राइजेस त्यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार। क्या बात है, एक अच्छा योगदान उनका। लेकिन ये देखिए गेंद डॉट के रूप में गेंदबाज राजेश म्हात्रे का इस्तेमाल। देखिए वलवली टीम काफ़ी सूझबूझ कर आ चुकी है। बहुत ही अच्छा एफर्ट आज यहाँ पर वलवली टीम की तरफ से देखने को मिला, खास तौर पे निर्णायक कैप्टन यानी कि महेंद्र पाटिल, जिनकी मैराथन इनिंग उसकी बदौलत निश्चित तौर पे एक अच्छा टारगेट यहाँ पर सेट किया गया है। दूसरी की कोशिश होगी या नहीं, बिल्कुल नहीं। अशोक आए थे गेंद की तरफ, लेकिन तब तक 1 ही रन मिलेगी। कैलाश और विजय उलवेकर साझेदारी बनाने की कोशिश वो कर रहे हैं। अंतिम गेंद बचे, 7 में 38 रनों की जरूरत है। मेरे ख्याल से यहाँ पर देखा जाए तो रन काफी बनते हैं, चेसिंग भी हो रहे हैं। लेकिन आज पहले मैच में 67 बने, वो मैच भी एक तरफा हुआ, चेसिंग हुई नहीं। इसमें 67 बने, 68 का टारगेट, ये मैच भी एक तरफा चला गया। यानी कि चेसिंग के लिए प्रेशर ले रहे मेरे हिसाब से। तर इथे SR कंस्ट्रक्शन टेंबोडे सर्व आदरणीय संतोष भोईर टेंबोडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात इथे योगदान प्राप्त झालेलं आहे। पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करतो। रविदादा भोईर या आपला सन्मानित केला जाईल। रायगड जिल्हा 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष हिमांशू एंटरप्राइजेसचे ओनर्स, शून्यातून विश्व निर्माण कसं केलं जातं त्याचं एक ज्वलंत उदाहरण। शून्य म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीचा जन्म हा शून्यातून होत असतो, ज्याने आर्थिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवला। मित्रांनो, असे एक दमदार व्यक्तिमत्व, एक आदर्श क्रिकेटर रविदादा भोईर कोलवाडी यांचा वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे। आणि त्यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी इथे 5,000 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल रविदादा मनपूर्वक तुमचं पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करत आहोत। हो टू संदीप पाटिल सर। यस, धन्यवाद महागुरु। तो चलेंगे यहाँ से 6 में जीत के लिए तकरीबन 38 रनों की जरूरत है। ये देखिए बहुत ही बेहतरीन तरह से इस गेंद को खेला था। एक अजीब भी तरह पे ये शॉट था, निश्चित तौर पे फाइन लेग रीजन की तरफ इस गेंद को खेला गया है। चौवा जरूर मिलता हुआ 4 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल स्कूप करने का इरादा कामयाब हुआ, 34 रन। अब जीत के लिए तकरीबन 5 गेंदें और 34 रन चाहिए। अगला मैच निश्चित तौर पे पालेश्वरी पालेबुद्रुक बनाम टेंबोडे के बीच में खली मैच वलप 40+ इनकी ओर से प्रकाश खाड़ेकर और ग्रामस्थ मंडल वलप की ओर से जो 40+ का आयोजन किया था वनडे का, उसमें चैंपियन पटकाने का मान जिन्होंने पटकाया था वो टेंबोडा टीम, और तीसरे नंबर के पायदान के ऊपर थी पालेश्वरी टीम। तो दोनों टीमें
पारितोषिक में ज़रूरत है, लेकिन इसमें उनके बीच में मैच होगा। अब ये गेंद निश्चित तौर पे डॉट निकलते हुए 3 गेंदें हो चुकी हैं। अब 3 में 34 रनों की जरूरत है। पूरी तरह से एक तरफा मैच। गेंद हवा में है, कैच के तरफ आने से पहले नो मैंस लैंड में ट्रैवल होती हुई गेंद ये की रन मिलेगी और इसी के साथ इस मैच के ऊपर पूरी तरह से शिरकाव होता हुआ टीम वलवली का। पर गोवर्धन पालेकर बिल्कुल आज नहीं है टीम में, शायद प्रयागराज में गए हैं। ठीक, तरी ते रुपेश फुलोरे भोकरपाडा यांचं आगमन झालेलं आहे। एक आदर्श क्रिकेटर आणि एक आदर्श व्यक्तिमत्व। रुपे दादा यावं व्यासपीठावर। स्वागत आहे तुमचं पालेश्वरी चषक क्रिकेट 2025 पर्व 3 मध्ये आपलं स्वागत आहे। तो बड़े अंतर से इस मैच के ऊपर शिरकाव करती हुई टीम वलवली, लेकिन ये थोड़ा सा अंतर कम करने की कोशिश, ये पहले आने चाहिए थे, कैच लिया गया है वहां पर। तो इस छक्के के साथ स्कोर देखा जाए तो 41 रन। तर सन्माननीय किशोर फुलोरे भोकरपाडा, हनुमान फुलोरे भोकरपाडा यांचं यांच्या समेत रुपेश फुलोरे भोकरपाडा या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। संदीप पाटील सर, खऱ्या अर्थाने आपण अतिशय चांगल्या प्रकारे इथे प्रतिक्रिया दिली होती। बिलकुल आपने